घरातल्या घरामध्ये जर मोतीचूरचे लाडू बनवायचं म्हटलं तर थोडंफार टेन्शन तर येतंच। पण आता टेन्शन न घेता आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी मोतीचूर लाडू। कसे बनवायचे ते मी सर्व काही या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर माझा हा व्हिडिओ जो आहे मोतीचूरचा लाडूचा जो आहे तो तुम्ही स्किप न करता पूर्णपणे हा व्हिडिओ तुम्ही बघावा, तर तुम्हाला समजेल की आपण न घाबरता मोतीचूर लाडू घरच्या घरी कसे बनवू शकतो, अगदी परफेक्ट हलवायासारखे। कारण आपल्याला असं वाटतं की अरे नाही आपलं चुकणार, आपलं बिघडणार, पण असं काही होणार नाही आहे। अगदी हलवाई बनवतात त्याच पद्धतीने आपण इथे मोतीचूरचे लाडू बनवणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे, नक्की बघा। मोतीचूर लाडू बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण आता इथे पीठ भिजत घालूया। तर मी इथे घेतलेलं आहे 1 वाटी बेसन। आता हे आपल्याला एका पातेल्यामध्ये घालायचं आहे। तर आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे, लागेल तसं पाणी घालायचं। आणि ज्या पिठामध्ये ज्या गुठळे असतात ना, गाठी असतात, ते आपल्याला मळून काढायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे पीठ भिजत घालायचं आहे। आणि पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे तुम्ही बघू शकता इथे, हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजत घालायचं आहे। आणि मी इथे 1 वाटी बेसनसाठी अर्ध्यापेक्षा जास्त, अर्धा ग्लासापेक्षा जास्त पाण्याचा वापर झालेला आहे, बघू शकता इथे। आता हे जे पीठ आहे ते आपल्याला अर्धा ते पाऊण तासासाठी असंच भिजत घालायचं आहे, झाकून ठेवायचं आहे। त्यानंतरच आपण इथे बुंदी बनवायला घेणार आहोत। तर इथे अर्धा तास झालेला आहे आणि आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तुमच्याकडे जर वेळ असेल तर भिजू शकता, वेळ नसेल तर लगेच केले तरी चालेल। आणि मी बुंदी बनवण्यासाठी कुठल्याही झाऱ्याचा वापर करणार नाही आहे। तर मग मी इथे हे घेतलेलं आहे दुधाचं पॅकेट। याच्यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे आणि छान अशी बुंदी आपल्याला इथे गाळून घ्यायची आहे। तर आता हे जे भिजलेलं पीठ आहे आपल्याला पिशवीमध्ये घालायचं। आणि आपल्याला इथे एक छोटंसं आपल्याला इथे कैचीने होल करून घ्यायचं आहे। तर आता इथं आपलं तेल पण छान कडकडीत असं गरम झालेलं आहे। आता आपण बुंदी गाळून घेऊया। हे बघा, इथे अशा पद्धतीने आपल्याला बुंदी तळून घ्यायची आहे। थोडंसं मोठं पण पडत आहे। आता ही बुंदी आपल्याला जास्त कडक होऊ न देता तेलाच्या बाहेर काढून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, मी अशा पद्धतीने इथे बुंदी पूर्ण गाळून घेतलेली आहे। पहिल्यांदा बनवत आहे, तर खरंच खूप छान झालेली आहे। हे बघा। आणखी एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ज्यावेळेस तुम्ही पीठ जे आहे त्या पिशवीमध्ये भराल, या पिशवीमध्ये, तर एकतर पीठ जास्त भरायचं नाही, किंवा जर जास्त भरलं तर मग इथे काहीतरी असं पॅक करायचं आहे, किंवा आपण इथे हाताने दाबून धरायचं आहे, जेणेकरून काय होईल, आपण जे भरलेलं पीठ आहे ते पिशवीच्या बाहेर जाणार नाही। हे बघा, अशा पद्धतीने। कारण माझं झालेलं आहे तसं तळताना थोडंफार, त्यामुळे त्यानंतर मग मी ते एक रबर घेतलेला आहे आणि त्याच्याने असे ते पॅक करून घेतलेलं आहे। तर आता आपण बनवणार आहोत चाचणी, जी मोतीचूर बुंदीसाठी लागणारी जी चाचणी आहे किंवा जो पाक आहे तो आपण इथे बनवणार आहोत। तर आता बनवायचा आहे पाक। पाक बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये घालायचं आपल्याला 1 वाटी साखर। आपण ज्या वाटीने बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला इथे 1 वाटी साखर घ्यायची आहे। जेवढी साखर घेतली आहे अगदी तेवढंच आपल्याला इथे 1 वाटी पाणी घालायचं आहे।
तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे फूड कलर, ऑरेंज फूड कलर घालायचा आहे। आपण आता फूड कलर घातला आहे तर छान मिक्स करून घेऊया। आणि आपल्याला हा जो पाक आहे तो 1 तारे 2 तारे असा काहीच बनवायचा नाही आहे, फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला इथे सतत ढवळत राहायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। आता या पाकामध्ये मी घालणार आहे 1 चमचावर छोट्या चमच्याने वेलची पूड घालायची आहे। त्यानंतर परत आपल्याला इथे छान मिक्स करून घ्यायचं। आता पाक जो आहे तो बुंदीमध्ये पूर्णपणे येते आपल्याला आता मुरलेला आहे, बघू शकता। आता ही बुंदी आपल्याला एका पसरट ताटामध्ये परातीमध्ये काढून घ्यायची आहे। आता ही जी बुंदी आहे ती 10 मिनिटं आपण असंच ठेवूया, थंड होण्यासाठी ठेवूया। तर आपला पाक इथे तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला ही बुंदी ॲड करायची आहे। आता आपल्या इथे गॅसची फ्लेम जी आहे गॅस कमी करायचा आहे। त्यानंतर छान बुंदी जी आहे ती पाकामध्ये मिक्स करून घ्यायची। आणि आपल्याला इथे तोपर्यंत हलवत राहायचं आहे जोपर्यंत पाक जो आहे तो बुंदीमध्ये शोषला जात नाही। एक आपल्याला 3 ते 4 मिनिटं लागतील। जोपर्यंत इथे कोरडं होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आणि गॅस चालूच ठेवायचा आहे। आता यामध्ये मी घालणार आहे 1 चमचाभर तूप। आता इथे झालेले आहे 10 मिनिटं आणि आपली बुंदी जी आहे ती जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही, कोमट अशी बुंदी आहे। आता यामध्ये घालायचे आहे मगज बी। मगज बी घातल्यानंतर आता छान मिक्स करून घ्यायचं। आता हे सर्व बुंदी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। मगज बी घातलेले आहेत। आता आपल्याला हलक्या हाताने लाडू आपल्याला इथे वळून घ्यायचे आहेत, जास्त दाबायचं नाही आहे, अगदी हलक्या हाताने आपल्याला इथे मोतीचूरचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत, बघू शकता। अशा पद्धतीने आपल्याला हे लाडू सगळे तयार करून घ्यायचे आहेत। तर फायनली तयार आहेत आपले इथे मोतीचूर लाडू। खूप जास्त मऊ झालेले आहेत, अगदी रसरशीत आहेत, जिभेवर टाकताच विरघळणारे, बघू शकता। कमी वेळेमध्ये होणारी झटकीपट ही रेसिपी आहे, तुम्हीसुद्धा नक्की बनवा। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया आपण नंतर, तोपर्यंत धन्यवाद, बाय।